नमस्कार, मी पौर्णिमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। उन्हाळा चालू असल्यामुळे मी तुम्हाला आज उन्हाळ्यातील एक स्पेशल थंड पेय दाखवणार आहे, ते म्हणजे कैरीचं पन्ह। ते कसे बनायचे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या कैऱ्या घेतल्या, त्या मी आता पहिल्यांदा सोलून घेते। पहिल्यांदा हा त्याचा देठाचा भाग असा कट करून घ्यायचा। जरा कडकच कैरी घ्यायची कैरीचं पन्ह बनवण्यासाठी। या दोन्ही कैऱ्या मी पहिल्यांदा सोलून घेते। इथे मी दोन्ही कैऱ्या व्यवस्थित अशा सोलून घेतल्या आहेत। आता याचे मी तुकडे करून घेते मोठे मोठे। इथे मी कैरी व्यवस्थित असे मोठे असे तुकडे करून घेतले आहेत। आता आपण हे पहिल्यांदा शिजवून घेऊयात। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला, त्यामध्ये आता हे कैरीचे तुकडे मी घालते। यामध्ये आपण आता कैरी बुडेल इथपर्यंत पाणी घालूया। फक्त कैरी बुडेल इतपतच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। आता यावर झाकण ठेवून 5 ते 8 मिनिटं आपण ही कैरी शिजवून घेऊया। झाकण लावून 5 ते 7 मिनिटं आपण ही शिजवून घेऊया। 7 मिनिटं झालीत, आपण आता कैरी शिजली का बघूया। कैरी शिजली आपली इथे। आता आपण ही थंड करून घेऊयात कैरी पहिल्यांदा, त्यानंतर पुढची प्रोसिजर दाखवते मी तुम्हाला। इथे मी कैरी पूर्ण थंड करून घेतली आहे। आता ही एका बाउलमध्ये मी काढून घेते, कारण कैरीच्या प्रमाणानेच आपण गूळ घेणार आहोत। कैरी किती प्रमाणात आपली होते त्याप्रमाणे आपण गूळ घेणार आहोत। इथे 1 वाटी कैरी झाली आहे। आता मी 1 वाटी गूळ घेते। जर कैरी आंबट असेल खूप तर तुम्ही जास्तही गूळ घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथे 1 वाटी गूळ चिरून घेतला आहे। मी इथे हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। तुम्ही जर हे मिक्सरमध्ये वाटणार नसाल तर तुम्ही हा गूळ किसून यामध्ये कैरीमध्ये मॅश सुद्धा करून घेऊ शकता। चला तर मग आता हे सर्व मी मिक्सरमध्ये घालते। मी मिक्सरचं इथे मोठं भांडं घेतलंय, त्यामध्ये कैरी घालते, त्यासोबतच गूळ घालते। यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालते आणि थोडंसं 1-2 चिमूट मी इथे मीठ घालते। 1-2 चिमूट मीठ घालते। आता हे मिक्सरमधून मी फिरवून घेते एकदा। इथे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतले आहे कैरी आणि गूळ। हे पहा, मस्त कलर आलाय आपला गुळामुळे। तुम्ही हे साखर टाकून सुद्धा करू शकता, पण गुळामध्ये केल्याने हे जास्त पौष्टिक होतं, त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलाय। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता। हे कैरीचं पन्ह एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आता हे व्यवस्थित असं हवाबंद करून ठेवायचं फ्रीजमध्ये। आता मी तुम्हाला कैरीचं पन्ह बनवून दाखवते। 1 ग्लास इथे मी 1 ग्लास घेतले, त्यामध्ये हे
2 चमचे मी हे कैरीचा हा पल्प टाकते। आणि यामध्ये मी फ्रीजमधलं एकदम थंड पाणी घालते। तुम्ही हवं तर बर्फाच्या क्यूब्स सुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे आपण ढवळून घेऊया। ते तसं ढवळून घेतलं आहे। आता यावर मी थोडासा पुदिना चिरून घालते। तुम्हाला नसेल आवडत तर पुदिना नाही घातलं तरी चालेल, पण पुदिन्यामुळे याची टेस्ट एकदम मस्त लागते। इथे आपला कैरीचं पन्ह झालेलं आहे। इथे आपलं उन्हाळा स्पेशल कैरीचं पन्ह तयार आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद। पुन्हा आपण भेटू अशाच काही नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।